विद्यार्थी मित्र नमस्कार. आपल्या ज्ञान मेंटर मिलिंद पाडेवार या यूट्यूब चॅनलमध्ये मी डॉक्टर मिलिंद पाडेवार तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो. मित्रांनो, आज पुन्हा एक नवीन आणि अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ तुम्हा सर्वांसाठी घेऊन आलेलो आहे. जो व्हिडिओ आहे महाराष्ट्र राज्य पात्रता परीक्षा म्हणजे सेट परीक्षेसंदर्भातला. हो मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांना टीचिंग फील्डमध्ये यायचं आहे, ज्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक क्षेत्रामध्ये करिअर करायचं आहे, ज्यांना असिस्टंट प्रोफेसर व्हायचं आहे, तर अशा सर्वांसाठी गोल्डन अपॉर्च्युनिटी जी आहे ती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सेट विभागाने आणलेली आहे. फायनली ॲडव्हर्टाईज पब्लिश झाली 2026ची आणि 41वी महाराष्ट्र राज्य पात्रता परीक्षा म्हणजे सेट परीक्षेचं आयोजन हे 26 जुलै 2026 रोजी करण्यात आलेलं आहे. त्याची डेट आली, त्याचे ऑनलाईन अर्जसुद्धा सुरू झालेले आहे. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर अशी माहिती घेणार आहोत की नेमकी सेट परीक्षा काय आहे, सेट परीक्षेसाठी इलिजिबल कोण आहे, कोण अर्ज करू शकणार आहे, परीक्षेचा पॅटर्न कसा असणार आहे, एक्झाम सेंटर काय असणार आहे, सिलेबस कसा असणार आहे, फीस किती भरावी लागणार आहे, पासिंग क्रायटेरिया काय असणार आहे आणि याच्या व्यतिरिक्त ज्या काही गाईडलाईन्स महाराष्ट्र सेट विभागाने दिलेल्या आहेत त्या सर्व गाईडलाईन्स आजच्या या व्हिडिओमध्ये आपण कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्यानंतर कुठलाही पॉईंट किंवा कुठलाही संभ्रम तुमच्या मनामध्ये राहणार नाही याची शाश्वती मी आताच तुम्हाला देतो. विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र राज्य पात्रता परीक्षा म्हणजे सेट परीक्षेचे अर्ज सुरू झालेले आहेत आणि हे अर्ज भरून देण्याची सुविधा देखील आपण सुरू केलेली आहे. तुम्ही महाराष्ट्रात कुठेही असा, तुमच्या ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरून देण्याची सुविधा आपण या माध्यमातून सुरू केलेली आहे. आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे. त्या व्हॉट्सअप नंबरवर तुम्हाला तुमचे सर्व डॉक्युमेंट पाठवायचे आहेत आणि ऑनलाईन राहायचं आहे, जेणेकरून प्रत्येक स्टेपला तुमचं कन्फर्मेशन घेतलं जाईल आणि एक ऑथेंटिक ॲप्लिकेशन जे आहे तो तुमचं भरलं जाईल, कुठेही चूक होणार नाही. तर मित्रांनो, अतिशय कमी पैशामध्ये आणि चांगली सुविधा जी आहे, कुठलाही प्रॉब्लेम न येता, कुठलाही एरर न आणता अचूक असा फॉर्म आपण भरून देत आहोत. तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे. माझी वाईफच आहे, तर ती तुम्हाला अर्ज भरून देईल. स्टेप बाय स्टेप आपण पुढे जाण्याचा प्रयत्न करूया. बघा, ऑनलाईन अर्ज सुरू होण्याची तारीख जी आहे ही 2 जून 2026 आहे. शेवटची तारीख जी आहे ती 16 जून 2026 असणार आहे. लेट फी म्हणजे डेट संपल्यानंतर सुद्धा तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे. जर काही विद्यार्थी चुकून राहिले तर 17 जून ते 19 जून 2026च्या दरम्यान तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने ॲप्लिकेशन करता येणार आहे. त्याच्यानंतर 20 जूनपासून 20 ते 22 जूनच्या दरम्यान फॉर्म भरत असताना काही चूक झाली तर ती करेक्शन विंडो सेट विभागाने दिलेली आहे, त्याच्यामध्ये तुम्ही ते मायनर चेंज करू शकता. त्याच्यानंतर ॲडमिट कार्ड जे आहे, ॲडमिट कार्ड तुम्हाला 17 जुलै 2026 रोजी येणार आहे आणि सेट परीक्षेचं आयोजन जे आहे 26 जुलै 2026 रोजी सेट विभागाने केलेलं आहे. हे महाराष्ट्रातील वेगवेगळ्या सेंटरवर असणार आहे. आता सेंटर कुठे आहेत तेही आपण थोडक्यात बघण्याचा प्रयत्न करूया. याच्या आधी सेट विभागाने काही महत्त्वाचे नोटिफिकेशन, काही सूचना, गाईडलाईन्स ज्या आहेत त्याही दिलेल्या आहेत, त्या आपण थोडक्यात बघण्याचा प्रयत्न करूया. तर बघा, ऑनलाईन फॉर्म भरत असताना काळजीपूर्वक तुम्हाला जे प्रॉस्पेक्टस दिलेला आहे ते प्रॉस्पेक्टस वाचायचं आहे. त्याच्यानंतर प्रवर्ग आणि विषय तुम्हाला अचूक भरणे आवश्यक आहे. अर्ज करत असताना आवश्यक असलेले प्रमाणपत्र हे फक्त महाराष्ट्र आणि गोवा राज्याने प्रमाणित केलेले किंवा प्रदान केलेले असेल तेच चालणार आहे, कारण ही महाराष्ट्र राज्याची पात्रता परीक्षा आहे. तुम्ही जर चुकून सेट क्वालिफाय या ऑप्शनला क्लिक केलं तर तुम्ही त्या प्रोसेसमधून बाहेर निघणार आहात, त्याच्यामुळे तेही तुम्हाला काळजी घ्यायची आहे. नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र जे आहे जर तुमच्याकडे असेल किंवा तुम्हाला ते लागू होत असेल तर सेट विभागाने जी ॲडव्हर्टाईज पब्लिश केलेली आहे त्याच्या आर्थिक वर्षामधलंच ते पाहिजे. खूप जुनं किंवा आउट ऑफ डेट जे आहे ते चालणार नाही. त्याच्यामुळे ती एक आपल्याला काळजी घ्यायची की आर्थिक वर्ष जे आहे त्या परीक्षेचं म्हणजे या सेट परीक्षेचं म्हणजे 1 एप्रिल 2026 पासून ते पुढचं, तर असं नॉन क्रिमिलियर तुम्हाला असणं आवश्यक असणार आहे. UGCने निर्धारित केलेले प्रवर्ग जे आहे तेच या ठिकाणी ॲप्लिकेबल आहे. इतर जे प्रवर्ग वेगवेगळ्या कॅटेगरी किंवा जाती असतील तर ते याच्यामध्ये चालणार नाही. UGCने जे प्रमाणित केलेले आहे तेवढंच तुम्हाला या ठिकाणी लागणार आहे. आता आपण इलिजिबिलिटीकडे येऊ की ह्या परीक्षेसाठी कोण इलिजिबल आहे, कोण पात्र आहे, कोण अर्ज करू शकणार आहे. तर बघा, UGCने अप्रूव्ड केलेल्या विद्यापीठांमधून जर तुमचं मास्टर डिग्री पूर्ण झाले असेल तर असे विद्यार्थी महाराष्ट्र राज्य पात्रता परीक्षा म्हणजे सेट परीक्षेसाठी इलिजिबल आहे, पात्र आहे. ओके. त्याच्यानंतर या विद्यापीठातून मास्टर डिग्री झालेले ज्या विद्यार्थ्यांना 55% मार्क्स आहेत, हे झालं ओपन कॅटेगरीमध्ये, आणि जे विद्यार्थी
SC ST OBC किंवा रिझर्व्ह कॅटेगरीमधून बिलॉंग करतात, तर अशा विद्यार्थ्यांना 50% मार्क्स हे मास्टर डिग्रीमध्ये असणं आवश्यक आहे. तर असे विद्यार्थी ही सेट परीक्षा देऊ शकणार आहेत. ओके. त्याच्यानंतर एखादा विद्यार्थी ॲपियर असेल, मास्टर डिग्रीच्या लास्ट इयरला ॲपियर असेल, तर असा विद्यार्थी देखील या सेट परीक्षेसाठी इलिजिबल आहे. मात्र त्यांनी एक अट अशी दिलेली आहे की सेटचा रिझल्ट लागल्यानंतर पुढच्या 2 वर्षात तुमची मास्टर डिग्रीचा रिझल्ट येणं किंवा ते कंप्लीट होणं गरजेचं आहे. तरच तुमची ही सेट सर्टिफिकेट जे आहे, प्रमाणपत्र जे आहे ते व्हॅलिड राहणार आहे. त्याच्यामुळे ती एक काळजी आपल्याला घ्यायची आहे. रिझर्व्ह कॅटेगरीसाठी एक त्यांनी महत्त्वाचा पॉईंट सांगितला आहे की तुम्ही अदर स्टेटमध्ये रिझर्वेशन पॉलिसीमध्ये किंवा रिझर्व्ह कॅटेगरीमधून येत असाल, तर ती कॅटेगरी या ठिकाणी तुम्हाला लागू होणार नाही. इथे तुम्हाला फॉर्म भरताना मात्र ॲज अ ओपन कॅटेगरी असं तुम्हाला ॲज्युम केलं जाईल. त्याच्यामुळे तुम्हाला फॉर्म भरताना ओपन कॅटेगरीमधून फॉर्म भरायचा आहे. आता स्पेशलायझेशन सब्जेक्ट जो आहे, तुमच्या मास्टर डिग्रीचा स्पेशलाइज सब्जेक्ट जो आहे तो तुमचा सेटचा सब्जेक्ट असणार आहे. तर ती एक आपल्याला विशेष काळजी या ठिकाणी घ्यायची आहे. समजा या ठिकाणी एक्झाम्पल त्यांनी दिलेले आहे की समजा एखाद्या विद्यार्थ्याचं MCOM झालेलं आहे, तर त्याचा विषय सेटसाठी कुठला असणार आहे, तर कॉमर्स हा विषय असणार आहे. त्याच्यानंतर एखाद्याचं एन्व्हायरमेंटल सायन्स असा विषय असेल, तर त्याचं एज्युकेशन MSc-एन्व्हायरमेंटल सायन्स असं असणार आहे. किंवा लाईफ सायन्स असेल तर MSc लाईफ सायन्स किंवा बॉटनी किंवा झूलॉजी एक्सेट्रा, ह्या पद्धतीने त्याचं स्पेशलायझेशन जे आहे ते असणार आहे. आता ऑनलाईन ॲप्लिकेशन केल्यानंतर कुठलंही डॉक्युमेंट तुम्हाला सेट विभागाला पाठवायचं नाही. व्यवस्थित त्याची प्रिंट काढायची आहे आणि ती प्रिंट फ्युचर रेफरन्ससाठी तुम्हाला सांभाळून ठेवायची आहे. ओके. कुठलेही डॉक्युमेंट सेट विभागाला पाठवायचे नाही. आधीच एखादा विद्यार्थी सेट क्वालिफाय असेल एखाद्या विषयामध्ये, तर त्या विद्यार्थ्याला सेम सब्जेक्टमध्ये पुन्हा सेटसाठी अप्लाय करता येणार नाही किंवा अर्ज करता येणार नाही. त्याने तो करू नये. महाराष्ट्र राज्य पात्रता परीक्षा ही 32 विषयामध्ये या परीक्षेचं आयोजन करते. वेगवेगळे विषय, मग ते वेगवेगळे विषय कुठले आहेत त्याचे प्रॉस्पेक्टसमध्ये सगळं दिलेलं आहे. तुमच्या मास्टर डिग्री संदर्भात कुठला विषय आहे तो बघायचा आणि त्या पद्धतीने त्या विषयाला अप्लाय करायचं आहे. तुमचं स्पेशलायझेशन कुठलं आहे त्या हिशोबाने तुम्हाला हे अप्लाय करायचं आहे. 15 मार्च 2021च्या सर्क्युलरनुसार प्रोफेशनल एज्युकेशन जे आहे, म्हणजे CA असेल, CS असेल किंवा ICWA असेल, तर यांना इक्विव्हॅलंट म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशनचं इक्विव्हॅलंट मानलं आहे. तर हे विद्यार्थी देखील, क्वालिफाय असलेले विद्यार्थी देखील सेटचा फॉर्म भरू शकतात किंवा या परीक्षेसाठी इलिजिबल असणार आहे. आता ज्या विद्यार्थ्यांची मास्टर डिग्री पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये झालेली आहे, तर असे विद्यार्थी देखील इलिजिबल आहेत आणि या विद्यार्थ्यांनी पॉलिटिकल सायन्स असा विषय घ्यायचा आहे. तर ही इलिजिबिलिटी जी आहे ती इलिजिबिलिटी सेट विभागाने सांगितलेली आहे. आता सेंटर कुठले आहेत, तर महाराष्ट्र राज्यातील 18 सेंटर आहे. मग याच्यामध्ये मुंबई, पुणे, सोलापूर, कोल्हापूर, अहिल्यानगर, नाशिक, धुळे, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, नांदेड, अमरावती, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, त्याच्यानंतर पणजी, रत्नागिरी, परभणी आणि नंदुरबार अशा वेगवेगळ्या 18 ठिकाणी या सेट परीक्षेचं आयोजन केलं जाणार आहे. आता आपण फीजकडे येऊया. तर ओपन कॅटेगरीचे विद्यार्थी असतील तर त्यांना 800 रुपये ही ॲप्लिकेशन फी असणार आहे आणि रिझर्व्ह कॅटेगरीचे विद्यार्थी असतील तर त्यांना 650 रुपये ही फीज असणार आहे. त्याच्यानंतर तुम्ही मुदत संपल्यानंतर अर्ज केला म्हणजे लेट फीचा, तर तुम्हाला 1300 रुपये ही ओपन कॅटेगरीला फी असणार आहे आणि 1150 ही रिझर्व्ह कॅटेगरीला फीज असणार आहे. एक विनंती आहे की जी मुदत त्यांनी दिलेली आहे त्या मुदतीमध्येच फॉर्म भरून मोकळं व्हा. लास्ट डेटच्या भानगडीत पडू नका किंवा लेट फीच्या भानगडीत पडू नका की आपण नंतर करू. तर कमी फीजमध्ये तुमचं काम होणार आहे. त्याच्यानंतर आता परीक्षेचा मोड काय असणार आहे, तर बघा OMR बेस ही एक्झाम जी आहे ही एक्झाम असणार आहे. म्हणजे तुम्ही एक्झाम सेंटरला जाणार, ऑफलाईन पद्धतीने परीक्षेचं आयोजन केलं जाणार आहे. क्वेश्चन पेपर आणि OMR शीट तुम्हाला दिली जाईल आणि त्या OMR शीटवर तुमचे आन्सर तुम्हाला हे नोट डाऊन करायचे आहे किंवा ते डार्क सर्कल करायचे आहे. आणि OMR शीटची प्रिंट आहे, कार्बन कॉपी तुमच्याकडे असते आणि ओरिजिनल ते जमा करून घेतात. तर ह्या पद्धतीने OMR बेस ही परीक्षा असणार आहे. आता पेपरचा पॅटर्न कसा असणार आहे, तर बघा सेट परीक्षेचं आयोजन जे आहे म्हणजे सेट परीक्षा जी आहे ही प्रॉपर 300 मार्काला असणार आहे. मग याच्यामध्ये 2 सेक्शन केलेले आहेत, एक पेपर 1 आणि पेपर 2. पेपर 1 हा टीचिंग ॲटिट्यूड ॲप्टिट्यूड या विषयावर आधारित असणार आहे, ज्याच्यामध्ये रिसर्च, टीचिंग ॲटिट्यूड ॲप्टिट्यूड, त्याच्यानंतर एन्व्हायरमेंटल सायन्स, कम्प्युटर अवेअरनेस, पब्लिक अँड एन्व्हायरमेंट वगैरे ह्या पद्धतीचे टॉपिक जे आहेत
ते टॉपिक कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे, ज्याच्यामध्ये 50 प्रश्न तुम्हाला विचारले जातील 100 मार्कांसाठी आणि वेळ असणार आहे 1 तास. म्हणजे सकाळी 10 ते 11च्या दरम्यान ही परीक्षा होणार आहे. त्याच्यानंतर पेपर 2 कडे येऊया. पेपर 2 मध्ये तुम्हाला 100 प्रश्न तुमच्या सब्जेक्ट रिलेटेड विचारले जाणार आहेत, ज्याला प्रत्येकी 2 मार्क म्हणजे 200 गुणांची पेपर 2 असणार आहे आणि त्याला वेळ आहे 2 तासाचा आणि 11:30 ते 1:30 असा याचा टायमिंग तुम्हाला दिलेला आहे. त्याच्यानंतर पेपर 2 मध्ये तुमचे जो स्पेशल सब्जेक्ट आहे त्या स्पेशलायझेशनच्या बेसवर तुम्हाला प्रश्न विचारले जाणार आहे. याच्यामध्ये कुठेही निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम जी आहे ती नाही आहे, त्याच्यामुळे ती एक चांगली गोष्ट विद्यार्थ्यांना बघायला मिळते. आता माध्यम कुठलं असणार आहे परीक्षेचं, तर मराठी आणि इंग्लिश हे 2 माध्यमातून तुम्हाला परीक्षा देता येणार आहे. म्हणजे ट्रान्सलेशन दिलेलं असतं, तुम्ही ते गोल व्यवस्थित करू शकता. ट्रान्सलेशनमध्ये कधी असं होतं की इंग्लिशचा एक प्रश्न आहे आणि ट्रान्सलेशनमध्ये तुम्हाला त्याचा अर्थ कळत नाही मराठीमध्ये किंवा काहीतरी संदिग्धता आहे, तर अशा वेळी मात्र इंग्लिश प्रश्न जो आहे तो तुम्ही रेफर करायचा आहे आणि तोच उत्तर म्हणून सेट विभागसुद्धा गृहीत धरणार आहे. त्याच्यामुळं इंग्लिशला तुम्हाला ते व्यवस्थित हे करायचं आहे. आता सिलेबस जो आहे, सिलेबस हा सेट विभागाच्या वेबसाईटला दिलेला आहे, तिथे जाऊन तुम्ही तो बघायचा आहे. रिव्हॅल्युशन जे आहे त्याची प्रोव्हिजन इथे दिलेली नाही आहे, त्याच्यामुळे ती एक काळजी घ्यायची आहे की आपले उत्तर जे आहेत ते आपल्याला प्रॉम्प्ट असणं आणि कन्फर्म असणं गरजेचं आहे. कुठेही मनामध्ये संभ्रम जो आहे तो ठेवू नका, कारण रिव्हॅल्युशनला इथे कुठेही प्रोव्हिजन दिलेले नाही आहे. ओके. पासिंगचा क्रायटेरिया त्यांनी सांगितलेला आहे की रिझर्व्ह कॅटेगरीचे विद्यार्थी जर असेल तर मिनिमम क्रायटेरिया हा 35% ॲग्रिगेट आहे आणि ओपन कॅटेगरीचे विद्यार्थी असेल तर 40% हे ॲग्रिगेट मार्क्स असणार आहे. हे मिनिमम क्रायटेरिया पास केल्यानंतर तुम्ही पुढच्या कट ऑफमध्ये जात असाल. मग पुढच्या कट ऑफमध्ये जाण्यासाठी ओव्हरऑल तुमचे 6%चा रिझल्ट लावला जातो आणि मग पुढे सब्जेक्टनुसार आणि रिझर्वेशन पॉलिसीनुसार वेगवेगळ्या कॅटेगरीचे रिझल्ट जे आहेत ते डिक्लेअर केले जातात. ओके. आता ॲडमिट कार्ड जे आहे ते विद्यार्थ्यांच्या लॉग इनवरच येणार आहे, त्याच्यामुळे इकडे तिकडे शोधण्याचा भानगडीत पडू नका. प्रॉपर नोटीस येईल की तुमचे ॲडमिट कार्ड पब्लिश झालेले आहे, लॉग इन करायचं आहे आणि लॉग इनमध्ये तुम्हाला ॲडमिट कार्ड मिळणार आहे. ओके. रिझल्ट डिक्लेअर होण्याच्या आधी एक प्रोव्हिजनल आन्सर की जी आहे ती तुम्हाला पब्लिश केली जाईल. त्याच्यावर जर काही तुम्हाला ऑब्जेक्शन असतील तर तुम्हाला त्या ठिकाणी चॅलेंज करता येणार आहे. पर क्वेश्चन 200 रुपये त्याची फीज असणार आहे. त्याला प्रॉपर रेफरन्स तुम्हाला द्यायचे आहेत की आपलं उत्तर कसं बरोबर आहे आणि सेटने दिलेलं उत्तर कसं चुकीचं आहे. तर मित्रांनो, सेट परीक्षेचं आयोजन हे 26 जुलै 2026 रोजी महाराष्ट्र राज्य पात्रता परीक्षेच्या सेट विभागाने हे केलेलं आहे. तर त्या पद्धतीने तुम्हाला याची व्यवस्थित तयारी करायची आहे आणि या सेट परीक्षेला तुम्हाला सामोरं जायचं आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.